मॅनेजिंग ट्रेन तिकीट्स बॉट at आयआरसीटीसी वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. IIT मुंबईचे कन्नन मौद्गल्य. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत आयआरसीटीसी च्या पूर्वीच्या ट्रान्झॅक्शन्सची व्यवस्था कशी करावी. आपण पाहणार आहोत तिकिटाची स्थिती कशी तपासावी. तिकीट कसे प्रिंट करणे, तिकीट कसे रद्द करणे, रद्द करण्याची हिस्ट्री आणि धनवापसीची स्वयंचलित ईमेल कशी पाहावी. ट्रेन तिकीट बुक करण्यास खाजगी वेबसाईट्स आहेत. आपण काही लोकप्रिय वेबसाईट्स पाहू. आपण त्यांची आयआरसीटीसी शी तुलना करू. आपण आयआरसीटीसी वर आधी केलेली बुकिंग पाहू. मी आयआरसीटीसी च्या वेबसाईटवर लॉग इन करते. खाली स्क्रोल करू. मी ट्रान्झॅक्शन लिंक वर क्लिक करते आणि आपल्याकडे बुक्ड हिस्ट्री पर्याय आहे. बुक्ड हिस्ट्री वर जाऊ. हे पासवर्ड प्रविष्ट करण्यास सांगते. पासवर्ड प्रविष्ट करते. गो वर क्लिक करा. पीएनआर नंबर म्हणजे काय? तिकिटांची यादी इथे दिली आहे. मी पीएनआर स्टेटस वर क्लिक करून पीएनआर स्टेटस मिळवते. त्याची प्रतीक्षा यादी 162 आहे. मी हे बंद करते. मी प्रिंट आउट घेऊ शकते. हे क्लिक करा. येथे मी प्रिंट क्लिक करेन आणि हे प्रिंट होईल. मी स्लाइड्स वर परत येते. पुढील स्लाइड वर जाऊ. आपण पाहूया की तिकीट कसे रद्द करावे. समजा मला तिकीट रद्द करायचे तर मी काय करेन. हे तिकीट रद्द करू. ठीक आहे, मला हे रद्द करायचे आहे. मी हे निवडते. मला हे तिकीट नको. सिलेक्ट फॉर कॅन्सल ला निवडते. निवडण्याचा कारण हे आहे की कधी-कधी प्रवासासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीची तिकीट बुक केली असेल. हे अंशतः रद्द करणे शक्य आहे. समजा 2 व्यक्ती प्रवास करत आहेत आणि तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीची तिकीट रद्द करायची आहे, तर आपल्याला फक्त त्या व्यक्तीचा बॉक्स क्लिक करायचा आहे. त्यावर क्लिक करून तिकीट रद्द करा. आर यू शुअर यू वांट टू कॅन्सल दी ई-तिकीट हे दिसत आहे. ओके वर क्लिक करा. ठीक आहे, ते रद्द करण्याची स्थिती दाखवते. हे दाखवते की 20 रुपये कापले. रोख रक्कम 89 रुपये दिले होते. खरं तर मी ऑनलाईन सेवेला 10 रुपये दिले होते. 20 रुपये कापले. मला रोख 69 रुपये परत मिळाले. आणि हे लक्षात ठेवा की ज्या खात्यातून ते पैसे देण्यात आले होते त्या खात्यात जमा करण्यात येईल. हवी असल्यास तुम्ही प्रिंट घेऊ शकता. मी पुन्हा हिस्ट्री वर जाऊ शकते. मी स्लाइड्स वर परत आले. पुढील स्लाइड वर जाऊ. रद्द करण्याची हिस्ट्री कशी पाहावी ते मी आता स्पष्ट करेन. तर पुन्हा मी रद्द केलेली हिस्ट्री पाहू शकते. त्यासाठी मी पासवर्ड एंटर करते. गो वर क्लिक करा. हे सांगते की रद्द केलेली पीएनआर ची हिस्ट्री रद्द करण्याच्या दुसऱ्या दिवशी उपलब्ध असेल. पण असे वाटते की ते लगेचच दाखवले तर सर्व रद्द केलेले तिकीट येथे सूचीबद्ध केले जाईल. मी स्लाइड्स वर परत येते. आपण पुढील स्लाइड्स वर जाऊ.
मी आता ऑटोमेटेड इमेल ऑफ रिफंड दाखवते. मी आधीच ही ईमेल उघडून ठेवली आहे. हे सांगते की दिलेल्या पीएनआर साठी ₹69 परत केले आहे. मी स्लाइड्सवर परत आले. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ. येथे ट्रेन बुकिंगसाठी काही उपयुक्त खाजगी वेबसाईट्स आहेत. आपण त्या पाहू. मी क्लिअर ट्रिप आधीच उघडले आहे. मी मेक माय ट्रिप पेज दाखवते. आपण यात्रा.com चे वेब पेज पाहू. मी स्लाइड्सवर परत येते. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ. आपण आयआरसीटीसी ची तुलना खाजगी वेबसाईटशी करू. आयआरसीटीसी चे फायदे काय आहेत? खाजगी वेबसाईटमध्ये सर्व ट्रेन सूचीबद्ध नाहीत. खाजगी वेबसाईट्स जवळजवळ ₹20 महाग आहेत. खाजगी वेबसाईट्स सकाळी उशिरा उघडते. खाजगी वेबसाईट आयआरसीटीसी पेक्षा कमी वेळात उपलब्ध आहेत. आयआरसीटीसी सकाळी 8 ला उघडते आणि खाजगी वेबसाईट 10 ला उघडते. उदाहरणार्थ आपण खाजगी वेबसाईट्सचे फायदे पाहू. कधीकधी खाजगी वेबसाईट्स आयआरसीटीसी पेक्षा अधिक वेगाने काम करते. खाजगी वेबसाईट फ्लाइट आणि बसेस देखील बुक करण्यास मदत करते. त्याप्रमाणे सर्व प्रवाशांची माहिती एका ठिकाणी ठेवली जाते. खाजगी वेबसाईट मागील शोध देखील लक्षात ठेवते. व्यक्तिगत रूपाने मी आयआरसीटीसी आणि खाजगी वेबसाईट दोन्ही वापरते. मला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट बद्दल काही शब्द बोलायचे आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.